नमस्कार मंडळी. तर कशा आहात सर्व? आत्ताच भावाचं लग्न झालं आणि हा जो व्हिडिओ असणार आहे हा असणार आहे सत्यनारायणाच्या पूजेचा आणि त्यासाठी बनवणाऱ्या प्रसादाचा. तर मग इकडे आता शेगडीवर आम्ही ते लाकडं ठेवून शेगडी पेटवून घेतली आहे आणि त्यावरच प्रसाद बनणार आहे. तर त्याआधी पहिले शेगडीची पूजा करून आपण पातेलं ठेवून त्यामध्ये सत्यनारायणाचा प्रसाद बनवूया. तर इकडे प्रसाद बनवायची तयारी चालू झाली आहे. शेगडी आपण बाहेर ठेवून घेतली कारण की घरात ऑलरेडी पूजा चालू आहे आणि त्याचा धूर घरात पसरत होता. त्यामुळे बाहेरच्या हवेत आता शेगडी ठेवून घेतली आणि त्यात रवा टाकून तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आता आपला प्रसादाचा रवा चांगला भाजून झालेला आहे आणि काजू बदाम वगैरे आपण ते बारीक करून घेतलंय आणि आता ते आपण यामध्ये टाकून घेऊया. हे सर्व चांगलं भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण दूध टाकून घेतलंय आणि लागणारी साखर ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. ती पण यात टाकून याला चांगलं एकजीव होईस्तर मिक्स करून घेतलंय. तर बघू शकता इकडे आता आपला सत्यनारायणाचा महाप्रसाद तयार झाला आहे. अन्नपतेन स्यनो देहनमी वत्स शुक्रिनाः प्रप्रदातारन्तारिकपूजनो देहि मगे चतुर्वदे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुखकरदा दुःखहरदा वरदा विघ्नार्ती गुरुदीते. अभ्यास केलाय आता. दादा नमस्कार केला. एका वर्षात महिने असतात 12. चैतालीमुळे वाढलाय आनंद सारा. अरे वा. अभ्यास अभ्यास आता तू नवरा माझा प्रेमळ, सासू माझी हौशी, हितेश रावांचं नाव घेते सत्यनारायण.
मस्त मिळालं. ते स्टेप बाय पाठ करून आली